दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन सुपर्णा हॉलमध्ये आली. त्यावेळी सुभद्रा फोनवरनं कोणाशी तरी बोलत होती. सुपर्णाला बघताच ती फोनमध्ये म्हणाली, "हां, त्या आल्याचा." मग रिसिव्हर सुपर्णाच्या पुढे करत म्हणाली, "बेबीताई, तुमचाच फोन आहे." सुपर्णानं तिच्या हातातून रिसिव्हर घेत कानाला लावला. "हॅलो, कोण?" "अरे सगुण." "हां हां, बोल बोल." "छे छे, अरे भलतंच काय. नाही, मला नाही जमणार." ती काहीशा लटक्या स्वरात म्हणाली. "ओके बाबा, ठीक आहे." "कुठे?" "संध्याकाळी आम्रपालीमध्ये." "नाही नाही, मी स्वतः." "अरे बाबा, मी तेच सांगतेय, मी संध्याकाळी आम्रपालीमध्ये तुला भेटीन." "अरे च्या, ही तर चक्क जबरदस्ती झाली. मी साडी नेसली आहे. हे बघ, तू तुझी आवड माझ्यावर लादतोयस." "ओके, संध्याकाळी आम्रपालीमध्ये भेटू." "अच्छा, बाय." सुभद्रा सुपर्णाच्या बाजूलाच उभी राहून तिच्याकडे बघत होती. सुपर्णाच्या चेहऱ्यावरचे क्षणोक्षणी बदलणारे हावभाव बघत होती. रिसिव्हर क्रेडलवर ठेवताना नकळत सुपर्णाची नजर सुभद्राच्या नजरेला भिडली आणि सुभद्रा आपल्याकडे टक लावून बघत असल्याचं बघून ती काहीशी गडबडली. "काय ग, काय बघतीयस?" "कुठं काय, काय नाही." सुभद्रा म्हणाली, पण तिच्या नजरेत असलेला मिश्किल भाव सुपर्णाच्या लक्षात आला होता. पण त्यावर सुभद्राला अधिक काही न छेडता ती म्हणाली, "तू खाली जाऊन एखादी टॅक्सी थांबव, तोवर मी आले." सुपर्णा पुन्हा आपल्या रूममध्ये गेली. आपला वॉर्डरोब ढुंडाळून तिने बदामी रंगाचा सलवार कुर्ता बाहेर काढला. क्षमाच्या आग्रहाखातर तिने 4-6 महिन्यांपूर्वी हा ड्रेस शिवला होता, पण मोजून फक्त एकदाच घातला होता. त्यानंतर तो ड्रेस घालायची तिची इच्छाच झाली नव्हती. आपल्यासारख्या मुलीसाठी असे ड्रेस वगैरे नाही, आपल्यासाठी फक्त साडीच. पाय झाकून जाईल अशी फक्त साडी. अशीच तिने स्वतःच्या मनाची धारणा करून घेतली होती. आणि आज सगुणनं तिला सलवार कुर्ता घालायचा आग्रह केला होता. तिने त्याला बराच टाळायचा प्रयत्न केला होता, पण त्याने आपला हेका काही सोडला नव्हता. "तू सलवार कुर्त्यात कशी दिसतेस ते मला बघायचं आहे," असा तो हट्टच धरून बसला होता. सुपर्णाला पहिल्यांदा वाटलं होतं की सगुण मुद्दाम आपल्याला चिडवतोय, आपली चेष्टा करतोय. पण नंतर त्याच्या आवाजातला प्रामाणिक आग्रह तिच्या लक्षात आला होता. आणि मनातून तिने कितीही नाकबूल करण्याचा प्रयत्न केला तरी एखादा पुरुष स्वतःच्या आवडीचा ड्रेस घालण्याचा तिला आग्रह करतोय हे बघून ती मनोमन सुखावली होती. सलवार कुर्ता घेऊन ती पुन्हा आपल्या ड्रेसिंग टेबलासमोर आली. समोरच्या आरशात बघत तिने अंगावरचे कपडे उतरवले. नकळत तिची नजर आपल्या पायाकडे गेली. डाव्या पायाच्या मानानं उजव्या पायाचा आकार, त्याचा बेढपपणा. नकळत सुपर्णाच्या शरीराला कंप सुटला. आरशासमोरून बाजूला होत तिने सलवार कुर्ता घातला, पण तिचा सगळा मूड आता गेला होता. सगळ्या आनंदावर विरजण पडल्यासारखं झालं होतं. त्याच अवस्थेत ती बिल्डिंगच्या गेटपाशी आली. सुभद्रानं टॅक्सी थांबवली होती. सुपर्णाकडे बघताच सुभद्राचे डोळे विस्फारित झाले. आज पहिल्यांदा ती सुपर्णाला सलवार कुर्ता घालून ऑफिसला जात असलेली बघत होती. "बेबीताई, किती छान दिसतात या कपड्यात. साडीपेक्षा हा ड्रेसच त्यांना शोभून दिसतोय. फक्त त्यांच्या हातातली ती काठी." सांगावं का त्यांना, "बेबीताई, आज तुम्ही काठी घेऊन जाऊ नका म्हणून?" पण सुभद्राला तसं काही सांगायचा, बोलायचा धीर नाही झाला. ती फक्त एकटक नजरेनं सुपर्णाकडे बघत राहिली. सुभद्राला तसं आपल्याकडे बघताना बघून सुपर्णा मनोमन सुखावली. काही वेळापूर्वी तिचा मलूल झालेला, उतरलेला चेहरा पुन्हा आनंदानं उजळला. टॅक्सीवाल्याने हॉर्न वाजवला तशी सुपर्णा भानावर आली. टॅक्सीचं दार उघडून ती आत बसत सुभद्राला म्हणाली, "सुभद्रा, संध्याकाळी मी जरा उशिरा येईन. जेवणही बाहेरच घेईन. मम्मी डॅडींना सांग तसं." "बरं," म्हणत सुभद्रानं मान डोलावली. टॅक्सी दृष्टीआड होईपर्यंत सुभद्रा तशीच उभी राहिली होती. तिची नजर टॅक्सी गेली त्या दिशेकडेच खिळलेली होती. सुपर्णा सोहरा बँड सन्सच्या ऑफिसमध्ये शिरली. ऑफिसात शिरताच कितीतरी नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
त्या नजरेत आश्चर्य होतं, कौतुक होतं. सुपर्णाला ते जाणवत होतं. आपला चेहरा तिने प्रयत्नानं सहज ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्या नजरांनी मनातनं खरं तर ती अवघडल्यासारखी झाली होती. मनातनं काहीशी सुखावली होती, काहीशी अस्वस्थ सुद्धा झाली होती. मनातले भाव चेहऱ्यावर दिसून न देण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती. सगळ्यांच्या गुड मॉर्निंग आणि नमस्तेचं उत्तर देत ती सरळ आपल्या खोलीत शिरली आणि हाय स्वीटहार्ट. खोलीत शिरताच बिंदा तिच्याकडे बघत उद्गारली, सुपर्णा, आज तर तू बस एकदम हेमामालिनी दिसतीये. कोणत्या धर्मेंद्रचा कलिजा खलास करायचा विचार आहे तुझा? बिंदाला हिंदी सिनेमा आणि नट नट्यांचं भारी वेळ. सुपर्णानं बिंदाकडे बघून फक्त स्मित केलं. सोहराब अंकलच्या खोलीवरनं येताना सुपर्णा क्षणभर तिथे थबकली होती, पण सोहराब अंकल अजून आलेले नव्हते. सोहराब अंकल जर आपल्या खोलीत असते तर आज आपल्याला या ड्रेसमध्ये बघून काय म्हणाले असते? नक्कीच त्यांनी काहीतरी कमेंट पास केली असती. सुपर्णा आपल्या टेबलासमोर बसली आणि मग काही क्षणात ती आपल्या कामात बुडून गेली. साधारण 12:30च्या सुमाराला शिपाई तिच्या टेबलासमोर येऊन उभा राहिला. फाईलमधनं डोकं वर करत तिने त्याच्याकडे बघितलं. बाड्यासाहेबांनी तुम्हाला बोलवले मॅडम. शिपाई नम्रपणे म्हणाला. सुपर्णानं समोरची फाईल बंद केली. शिपायाच्या पाठोपाठ ती सोहराब अंकलच्या खोलीत आली. तिच्याकडे एक नजर टाकताच सोहराब अंकलच्या चेहऱ्यावर सुखद आश्चर्याचे भाव उमटले. क्षणभर ते तिच्याकडे बघत राहिले आणि मग म्हणाले, सुपर्णा बेटी, तुला हा ड्रेस फार छान दिसतोय. थँक्यू अंकल. सोहराब अंकलच्या त्या बोलण्यामुळे सुपर्णाच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला होता. स्वतःविषयी तिला आता खात्री वाटायला लागली होती. तिच्या मनातला न्यूनगंड हळूहळू कमी व्हायला लागला होता. नकळत तिच्या मनात आलं की आपल्यापेक्षाही आपल्या सौंदर्याची नेमकी पारख सगुणनं केलेली आहे. आपल्याला नेमकं काय शोभून दिसेल हे त्याला बरोबर कळतं. आणि कळणारच ना, चित्रकार आहे तो. कोणत्या वेशात कोणत्या स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसेल याचं उपजतच ज्ञान त्याला असावं. मोनाचेही नाही का त्याने विविध वेशात. अचानक झालेल्या मोनाच्या आठवणीनं सुपर्णाचं मन पुन्हा एकदा कावरं-बावरं झालं. पुन्हा एकदा तिच्या मनातल्या शंकेनं तिला विचार करायला भाग पाडलं. सगुणचा आणि मोनाचा नेमका काय संबंध असावा? केवळ एक मॉडेल का त्याहीपेक्षा काही अधिक? अरे बघ, मी तुला कशासाठी बोलवलं होतं तेही विसरून गेलो. सोहराब अंकलच्या आवाजानं सुपर्णा भानावर आली. सोहराब अंकल तिच्याकडे बघत मिस्किलपणे म्हणत होते, अगं तुला बघून माझ्यासारखा म्हाताराही बावचळला, मग रस्त्यावरनं जाणाऱ्या तरुण पोरांचं काय होत असेल? सोहराब अंकलच्या त्या मिस्किल बोलण्यावर सुपर्णाच्या मनातले मोनाचे विचार क्षणार्धात नाहीसे झाले. ती काहीशा तक्रारीच्या सुरात उद्गारली, अंकल प्लीज. ओके ओके ओके. हां, तर मी तुला अशासाठी बोलावलं होतं की या काही मूर्त्या आल्या आहेत आपल्याकडे, आणखीन काही येणार आहेत, आणि हे हिरे जडीत काही अलंकार आहेत. आपल्या समोरच्या विशाल टेबलावर ठेवलेल्या काही मूर्त्या आणि अलंकारांकडे बोट दाखवत सोहराब अंकल म्हणाले, जुन्या जमान्यातल्या या मूर्त्या आणि अलंकारांचे हे फक्त काही नमुने आहेत. अशा प्रकारचा आणखीन बराच माल येणार आहे. जवळजवळ 20-25 लाखांचा एकूण सगळा माल असेल. या मालाचा लिलाव करण्याचं काम आपल्यावर सोपवण्यात आलं आहे. तू या सगळ्या मालाचा एक कॅटलॉग तयार करून घे, म्हणजे आपल्याला नग आणि मालाची नेमकी व्हॅल्यू लक्षात येईल. लिलाव केव्हा होणार आहे? अजून नक्की नाही दिवस ठरला, कारण अजून बराच माल यायचा आहे. तरीही 1-2 महिने लागतील असा माझा अंदाज. जसजसा माल येईल तसतसा तू त्याचा कॅटलॉग तयार करत जा, म्हणजे एकदम बर्डन येणार नाही. सोहराब अंकलने तिला समजावलं. सुपर्णा मग संध्याकाळपर्यंत सोहराब अंकलच्याच खोलीत बसून आलेल्या मूर्त्या आणि अलंकाराचं वर्णन, त्या साधारण कुठल्या काळातल्या आहेत, त्याची पारख आणि त्याची संभावित किंमत याची फाईल तयार करत राहिली. 6च्या सुमाराला सोहराब अंकलच्या टेबलावर असलेल्या एक्सटेन्शन फोनची बेल वाजली. सोहराब अंकलनं रिसिव्हर उचलला, हॅलो म्हटलं आणि मग रिसिव्हर सुपर्णाच्या पुढे धरत म्हटलं, अरे सुपर्णा बेटी, तुझा फोन आहे.
सुपर्णानं रिसिव्हर कानाला लावला. हॅलो, कोण? अरे सगुण, सॉरी हां, मी कामात विसरूनच गेले, लगेच निघतेय मी. सुपर्णानं रिसिव्हर क्रेडलवर ठेवला. मग सोहराब अंकलकडे बघितलं. सोहराब अंकल विलक्षण प्रसन्न मुद्रेनं तिच्याकडे बघत होते. सुपर्णाच्या एकंदर हावभावावरनं त्यांच्या चटकन लक्षात आलं. सुपर्णानं आपल्या कोणा बॉयफ्रेंडबरोबर बाहेर जाण्याचं ठरवलेलं दिसतंय. ते हसून म्हणाले, अगं तुझी अपॉइंटमेंट होती, मग तू गेली का नाहीस? हे काम काही एवढं अर्जंट नव्हतं. मी विसरून गेले होते अंकल. अच्छा, तुझा हा दोस्त काय करतो? चित्रकार आहे. गुड. तू कलेचीही पारखी आहेस. तुला अशाच एखाद्या मित्राची आवश्यकता होती. बेटा, तू आयुष्यात रस घ्यायला लागली आहेस हे बघून मला फार आनंद झाला आहे. हे बघ बेटी, जीवनातल्या संघर्षाला हसून सामोरं जाणं यालाच आयुष्य म्हणतात. आयुष्यातल्या संघर्षाला हसून खेळून सामोरं जाणं हे फार महत्त्वाचं आहे. जा पळ आता, तुझा दोस्त तुझी वाट बघत असेल. सोहराब अंकलच्या त्या आपलेपणानं सुपर्णाला भरून आलं. सुपर्णानं मनातल्या मनात निश्चय केला की ती आता सर्वसामान्य मुलीप्रमाणे आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा उपभोग घेणार. ती इतर मुलींप्रमाणेच आहे. तिच्यात कसलीही कमतरता नाही, कसलंही वेगळेपण नाही. सुपर्णानं समोरच्या सगळ्या मूर्त्या आणि अलंकार मोठ्या सेफमध्ये ठेवल्या. सेफ बंद करून चाव्या सोहराब अंकलच्या पुढ्यात ठेवल्या. मग आपली काठी उचलून ती सोहराब अंकलच्या खोलीतनं बाहेर पडत असताना सोहराब अंकल म्हणाले, मी आणखीन थोडा वेळ इथे थांबणार आहे सुपर्णा, तू माझी गाडी घेऊन जा. कुठे जायचं आहे? आम्रपाली हॉटेलात. माझा मित्र म्हणजे चित्रकार सगुण तिथे माझी वाट बघत बसला असेल, मी टॅक्सी करून जाईन. नाही नाही, तू माझी गाडी घेऊन जा. आधीच तुला उशीर झालाय. काय आहे, या वेळेला टॅक्सी लवकर मिळत नाही आणि आम्रपाली असं कितीसं लांब आहे. ड्रायव्हर तुला सोडून 15-20 मिनिटात परत येईल. सुपर्णाचा मन आईला झाला. सोहराब अंकलची पांढरे अँबॅसेडर आम्रपालीच्या गेटसमोर थांबली तेव्हा सगुण बाहेर उभा राहून सुपर्णाची वाट बघत होता. ड्रायव्हरनं गाडी बरोबर त्याच्या समोर उभी केली. सुपर्णाला बघताच त्याने हातातली सिगरेट खाली टाकली, ती बुटानं चिरडली आणि झटकन तो कार जवळ आला. सुपर्णानं आपल्याकडचा कारचा दरवाजा उघडला. सगुण क्षणभर सुपर्णाकडे बघतच राहिला, काहीसा अविश्वासानं, काहीसा आश्चर्यानं. सलवार कुर्त्यामध्ये तिचं मूळचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. तो स्वतःवरच खुश झाला. त्यांनीच तिला सलवार कुर्ता घालायचा आग्रह केला होता. मनोमन त्यांनी स्वतःची पाठ थोपटली. सगुणला असं आपल्याकडे एकटक बघताना बघून सुपर्णा लाजली. तिचा गोरा गुलाबी चेहरा लाजेनं लाल झाला. सुपर्णानं कारमधून उतरण्यासाठी काठी बाहेर काढली तसं सगुणनं तिच्या हातातली काठी काढून घेऊन तिला आपल्या हाताचा आधार दिला. सुपर्णा कारमधून उतरताच सगुणनं आपल्या हातातली काठी पुन्हा कारच्या उघड्या दारातनं आत भिरकावली आणि कारचा दरवाजा बंद करून टाकला. कारचा दरवाजा बंद होताच ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट केली. सुपर्णा काही बोलण्यापूर्वी कार सुळकन त्यांच्यापुढून सटकली, निघूनही गेली. सगुणच्या त्या कृतीनं सुपर्णा क्षणभर अवाक झाली. मग तिचा चेहरा एकदम ताणल्यासारखा झाला. तू तू काठी कारमध्ये का टाकून दिलीस? काहीशा संतापाने तिने विचारलं. अगदी सरळ आणि सोपं कारण आहे. पहिली गोष्ट, आज तू जो ड्रेस घातलायस त्याला काठी मॅच होत नाही. आणि दुसरी गोष्ट, काठीचा आधार घेऊन चालण्या इतपत तू पांगळी नाहीस. गुडघ्याच्या खाली जरासा तुझा पाय खराब झाला तर लगेच तू काठीचा आधार घेतेस. मागे मी तुला म्हटलं होतं की काठीच्या सहाय्यानं तू लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेस, स्वतःच्या अपंगपणाचं भांडवल करतेस. अगं, तुझ्याहीपेक्षा कितीतरी लुळे पांगळे जीव या जगात आहेत. त्यांची अवस्था तर तुझ्यापेक्षा कठीण असते, पण ते अशी खोटी सहानुभूती मिळवण्याचा कधी प्रयत्न करत नाहीत. सुपर्णा, तू मात्र बास, बराच बोललास. मी तुझ्याबरोबर फिरायला येते, तुझ्या शब्दाला मान देते, याचा तू वाजवीपेक्षा जास्त फायदा घ्यायला लागलायस. मला स्वतःच्या मनाप्रमाणे वागवायला बघतोयस. पण तुला सांगते सगुण, मला हे मुळीच सहन होणार नाही. नाही 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 सुपर्णा, नाही. मी तुला माझ्या मनाप्रमाणे वागवत नाहीये, तर सर्वसामान्य माणसाप्रमाणे तुला जगायला शिकवतोय मी. अगं, स्वतःच्या व्यंगाचा तू नसता बाऊ करून घेतलायस.
मी तुझा मित्र आहे, एकमेव मित्र, आणि म्हणून मला हे सहन होत नाहीये. काठीच्या साहाय्यानं तू लोकांची सहानुभूती मिळवू बघतीये, समजलं? सगुणनं झटकन तिचा धरलेला हात सोडून दिला. सगुणनं अचानक काढून घेतलेल्या त्या आधारानं सुपर्णा एकदम धडपडली. खाली पडता पडता तिने स्वतःला मोठ्या मुश्किलीनं सावरलं. तिचा चेहरा आता काहीसा रडवेला झाला होता. डोळ्यात पाणी जमा झालं होतं. चेहऱ्यावरच्या संतापाची जागा आता काहीशा अगतिकतेनं घेतली होती. रस्त्यानं जाणारे येणारे काहीशा कुतूहलानं त्यांच्याकडे बघत होते, विशेषतः सुपर्णाच्या देखण्या रूपाकडे आणि तिच्या चेहऱ्यावरच्या भावांकडे. सगुणनं अलगद तिच्या काखेत हात घालून तिला पुन्हा आधार दिला. सुपर्ण काही बोलली नाही. प्राप्त परिस्थितीत तेवढी तडजोड करणं भागच होतं तिला. सगुणच्या शरीराचा होता होईल तेवढा कमीत कमी आधार घेत ती चालायला लागली. दोघेही आम्रपालीच्या गेटमधनं आत शिरले. आम्रपाली हे ए ग्रेडचं वातानुकूलित रेस्टॉरंट होतं. काहीसं महागडं, पण प्रेमी जीवांना निवांतपणा मिळावा अशी त्याची रचना होती. आत मध्यम हलका निळा प्रकाश होता. 2 टेबलांच्या मध्ये बरंच अंतर होतं. शिवाय 2 टेबलांच्या मधल्या जागेत वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं किंवा खास वाढवलेल्या घायपातासारख्या वनस्पतींच्या कुंड्या मांडलेल्या होत्या. त्या कुंड्यांमधल्या झाडांचा 2 प्रकारे फायदा होत होता. एक म्हणजे अर्थात शोपीस म्हणून त्यांचा उपयोग होत होता, आणि दुसरं म्हणजे 2 टेबलांच्या मध्यभागी कुंड्या ठेवल्यामुळे अलीकडच्या टेबलावर बसलेले पलीकडच्यांना बघू शकत नव्हते. थोडक्यात 2 टेबलांमध्ये त्या कुंड्या आडोशाचंही काम करत होत्या. अर्थात एकमेकांकडे बघण्या इतकी फुरसत तिथे होतीच कोणाला. सगुण आणि सुपर्णा आत शिरले तेव्हा आत असलेल्या प्रत्येक टेबलावर एक एक जोडपंच बसलेलं दिसत होतं, हलक्या आवाजात बोलत असलेलं. काही जोड्या समोरासमोर बसल्या होत्या, तर काही एकमेकांना चिकटून, मिळेल तेवढ्या स्पर्श सुखाचा आनंद लुटत. अगदी मंद सुरात पाश्चात्य संगीताचे स्वर वातावरणात तरंगत होते. अर्थात त्या संगीताकडे लक्ष द्यायला, त्याचा आनंद लुटायला कोणालाही फुरसत नव्हती. प्रत्येकजण आपल्या जोडीदारात गुंतलेला होता. मिळेल तेवढा तिथल्या एकांताचा फायदा घेत होता. सुपर्णाला घेऊन सगुण एका कोपऱ्यातल्या टेबलाजवळ आला. दोघेही समोरासमोर बसले. वेटर येताच सगुणनं सुपर्णाला न विचारता कटलेटची ऑर्डर दिली. रेस्टॉरंटमध्ये शिरल्यापासून दोघेही एकमेकांशी एक शब्दही बोललेले नव्हते. आत्ताही वेटरनं आणून ठेवलेले कटलेट दोघंही मुकाट्यानं खात होते. मगाच्या प्रसंगानं निर्माण झालेली कटुता त्या दोघांच्या मनातनं अजूनही गेलेली नव्हती. विशेषतः सुपर्णा सगुणचा आता वेगळ्या पद्धतीनं विचार करत होती. त्याचं मघासचं बोलणं तिच्या मनात घोळत होतं. कटलेट खाऊन झाल्यावर सगुणनं कॉफीची ऑर्डर दिली. वेटरनं कॉफी आणून ठेवल्यावर सगुणनं कॉफीचे 1-2 घुटके घेतले. मग कॉफीचा कप खाली ठेवत त्यांनी सुपर्णाचा टेबलावर ठेवलेला हात हलकेच हातात घेतला आणि म्हणाला, सुपर्णा, तू मला सिटिंग द्यायला टाळाटाळ करतेयस. काही ना काही निमित्त पुढं करतेयस का? सुपर्णानं त्याच्या हातातला आपला हात सोडवून घेतला नाही. ती काही न बोलता कॉफी सिप करत राहिली. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. तू मला सिटिंग द्यायला टाळाटाळ का करतेयस? सुपर्णानं आपला कप खाली ठेवला. मग सगुणकडे बघत तिने अचानक विचारलं, मोनावर तुझं प्रेम होतं सगुण? सुपर्णाच्या त्या प्रश्नावर क्षणभर सगुण गप्प बसला आणि मग म्हणाला, हां, मोनावर माझं प्रेम होतं, पण तू समजतेस तसं नाही. एक मॉडेल म्हणून एखादा आर्टिस्ट जसं आपल्या मॉडेलवर प्रेम करतो तसंच मी मोनावर प्रेम करत होतो. असं प्रेम केल्याशिवाय कुठलाही कलाकार आपल्या कलेला न्याय देऊ शकत नाही. पण हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही ना? त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा सुपर्णा म्हणाली, मोना अतिशय सुंदर होती. तू काढलेल्या तिच्या पोर्ट्रेटवरनं ते लगेच लक्षात येतं. अशा वेळी पण सुपर्णाचं बोलणं मध्येच तोडत सगुण म्हणाला, तुझ्या डोक्यात हे मोनाचं भूत का बसलंय तेच कळत नाहीये. तू तिचा एवढा का विचार करतेयस? ती सुंदर होती हे मलाही मान्य आहे, पण तुझ्या इतकी नाही हेही मी तुला सांगितलंय. तुझ्या चेहऱ्यात, तुझ्या सौंदर्यात जे आकर्षण आहे ते मोनात नक्कीच नव्हतं.
तुझं पोर्ट्रेट मला एक असामान्य कलाकार बनवून देईल याची मला खात्री आहे. हां, हवं तर तू माझा स्वार्थ म्हण, पण तुझं एक तरी पोर्ट्रेट बघू, मी विचार करीन. सुपर्णाला का कुणास ठाऊक अजून त्याला स्पष्ट होकार द्यावासा वाटत नव्हता. मला माहिती आहे मोनाचे विचार अजून तुझ्या डोक्यातनं गेलेले नाहीत म्हणून तू मला, चल सगुण निघूयात आपण, सुपर्णा मध्येच म्हणाली. सगुणनं असहाय्यपणे खांदे झटकले. सुपर्णाला हा विषय वाढवायचा नाहीये हे त्याच्या लक्षात आलं. तिला त्यावर अधिक छेडणं त्याला योग्य वाटलं नाही. ओके, चल निघूयात. दोघेही उठले, आम्रपालीच्या बाहेर आले. यावेळी सुपर्णानं सगुणचा आधार घेतला नाही. किंचितशी लंगडत ती त्याच्याबरोबर चालत होती. हातात काठी नसल्यामुळे तिला काहीसं चुकल्यासारखं वाटत होतं, पण काठीशिवाय सुद्धा आपण चालू शकतो, आपण चालायला हवं असं ती स्वतःला बजावत होती. सगुण जाणून बुजून तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. तिची ती अवस्था आपल्या लक्षातच आलेली नाही असं तो दाखवत होता. बाहेर येताच तो म्हणाला, तू जरा इथेच थांब, मी पार्किंगमधनं माझी मोटरसायकल घेऊन येतो. सुपर्णा फुटपाथवरच थांबली आणि सगुण जाताच अचानक पुन्हा तिला त्या अदृश्य नजरेची तीव्रतेनं जाणीव झाली. तिने इकडे तिकडे बघितलं पण तिला कोणीही दिसलं नाही. असं का व्हावं? ही जाणीव अजूनही आपला पिच्छा सोडायला का तयार नाहीये? सगुण बरोबर असताना ही जाणीव आपल्याला होत नाही, पण आपण एकटा असताना आपल्या मनातली एकटेपणाची जाणीव अजूनही पूर्णपणे नाहीशी झाली नसावी का? सुपर्णाच्या मनावरचं दडपण पुन्हा वाढायला लागलं होतं. तिच्या शरीराला सूक्ष्म कंप सुटला होता. आता तर तिला काठीचा आधार सुद्धा नव्हता. आणखी काही क्षण असेच गेले. त्या अदृश्य नजरेची जाणीव आपल्याला अशीच होत राहिली तर आपण इथेच कोसळू असं अगदी तीव्रतेनं तिला वाटायला लागलं. सुपर्णा अशी दोलायमान अवस्थेत असताना तिच्या जवळूनच 2 रोडसाईड रोमिओ पुढे सरकले. एकानं आपल्या जोडीदाराला कोपरानं ढोसलं, मग तिच्याकडे बघत तो म्हणाला, देख अबू साला क्या माल है, किसका इंतजार व्हायलाय. दुसरा त्यावर काहीतरी बोलला. सुपर्णाला ते ऐकू आलं नाही, कारण तोवर ते दोघेही पुढे निघून गेले होते. सुपर्णाला त्या दोघाही रोमिओंचा विलक्षण संताप आला आणि नकळत मनातनं ती सुखावली सुद्धा. आजवर असं कुणीही, अगदी ती शाळा कॉलेजात असतानाही कुणी तिच्याकडे बघून असलं काही बोललं नव्हतं. तिची कोणी चेष्टा केली नव्हती. जे कोणी बोलायचं ते मनात सहानुभूती ठेवूनच, कारण तिची काठी हेच तिचं कवच होतं. त्या कवचाकडे बघून कुणाला तिची चेष्टा टिंगल करावीशी वाटतच नव्हती. पण आज ते कवच दूर होताच ती एकदम सर्वसामान्य तरुणी झाली होती. तिच्याकडे बघणाऱ्यांच्या नजरेतली सहानुभूती लुप्त होऊन ती त्यांच्या दृष्टीनं केवळ सुंदर तरुणी झालेली होती. सुपर्णाला नकळत हा बदल आवडला होता, खूपच आवडला होता. त्या आनंदाच्या भरात तिला त्या अदृश्य नजरेचाही विसर पडला होता. सगुण मोटारसायकल घेऊन तिच्यासमोर येऊन उभा राहिला तेव्हा तिचा चेहरा विलक्षण प्रसन्न दिसत होता. त्याच्या मागे मोटारसायकलवर बसताना तिच्या मनावरची सगळी मरगळ झटकली गेलेली होती. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित कठपुतळी या कादंबरीचा 8वा भाग, 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.